माझ्या घरातल्या माझ्या सख्या भावाला पहिली आत्महत्या दिसली पाहिजे का सरकारला? त्यामुळे तसल्या भानगडीत न पडता आधी घरातल्यांनी शेतकऱ्याच्या मनातली आत्महत्या ओळखा, मग जगाकडनं अपेक्षा ठेवू आपण काय केलं? आपण कुठलंच सर आता काय बाबा, आधी पवार साहेबांचं, मग काय अजून सुशील कुमार शिंदे साहेबांचं आलं, मग विलासरावांचं आलं, पृथ्वीराज बाबांचं आलं, फडणवीस साहेबांचं, शिंदे साहेबांचं, उद्धव साहेबांचं. एकत्रित सरकारला किंवा या एकत्रित मुख्यमंत्र्याला वाटतं आत्महत्या झाल्या मजा येत असेल का? खरं सांगा, कुणालाच वाटत नाही. पण सगळे कर्जमाफी तर करतायत की 20-25 वर्ष. जर कर्जमाफी हे सोल्युशन, आपण काय करतो? आपल्याला आजार झाला आणि आपण कुठलं तरी औषध घेतलं आणि गुण नाही आला, आपण काय करतो? औषध बदलतो, दुसरं औषध ट्राय करतो ना, किंवा डॉक्टर बदलतो, काहीतरी करतो ना. जर मी 20 वर्षापूर्वी कर्जमाफी दिली तर आत्महत्या कमी होत नाही. मग 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, गेल्या वर्षी, या वर्षी कर्जमाफी तर करतोय की सगळे, पण आत्महत्या का थांबत नाहीये? औषध बदलायला नको का? मी औषध बदलण्याचा प्रयत्न केला या सिनेमातून. बाकी जग दुनिया गेली उडत. आता घरच्यांनी आत्महत्या ओळखायची, पोरांनी ओळखायचं आपला बाप रोजच्या सारखा वागत नाहीये. बायकोनी ओळखायचं माझा नवरा रोज 2 भाकरी खाल्ला, चतकोरच खाल्ली. 3-4 दिवसांनी तर त्यांनी जेवणच बंद केलं. आई बापांनी ओळखायचं पोरगा हसत नाही, रोजच्या बोलत नाहीये, गप्प गप्प बसलंय. हे तर ओळखलं पाहिजे ना, ही आत्महत्येची लक्षण आहे. आणि हे पुस्तक वाचल्याशिवाय कळू नाही शकत. म्हणून अभ्यास गरजेचा आहे शेतकऱ्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.